अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात रविवारी उशिरा रात्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या घरावर तिघा अज्ञातांनी दगडफेक केली। वाहनाची तोडफोड करत आरोपी फरार झाले असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे। मोठी उमरी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे। तोंडाला रुमाल आणि दुपट्टे बांधून आलेल्या तिघा युवकांनी राहुल कराळे यांच्या घरासमोर उभी असलेल्या 4 चाकी वाहनावर दगडफेक केली। या हल्ल्यात वाहनाच्या काचा फुटल्या। घटनेनंतर आरोपी तात्काळ पळून गेले। हल्ल्याची माहिती मिळताच शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी कराळे यांच्या निवासस्थानी भेट देत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। हल्लेखोरांना तातडीने अटक न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला। दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे। 9:45 ला अचानकपणे 3 गुंड एका गाडीवर उमरीच्या भागामध्ये बसून आले। एका गाडीवर आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख ज्या भागामध्ये राहतात त्याच्या बाजूच्या गल्लीमध्ये त्यांची बुलोरो गाडी उभी असते रेग्युलर प्रमाणे, तर त्यांनी ते बुलोरो गाडी त्या ठिकाणी उभी केली आणि 9:45-40च्या दरम्यान जे 3 जण तोंडाला पट्ट्या बांधून, कपडा बांधून, हातात पाईप, काठ्या असे अवजारं घेऊन ह्या गल्लीमध्ये आले होते। कदाचित शहर प्रमुखावर हल्ला करण्याचा त्यावेळी त्यांचा बेत असेल, परंतु शहर प्रमुख घरात आपल्या परिवारासंग बसेल असल्यामुळे त्यांनी जो त्यांचा रोष होता, राग होता का त्यांनी काही सुपारी घेतली असेल शहर प्रमुखाची हत्या करायची, परंतु शहर प्रमुख गाडीत न भेटता शहर प्रमुख घड्यात असल्यामुळे तो त्यांनी गाडीवर राग काढला आणि गाडीची त्यांनी त्या 3 लोकांनी तोडफोड केली आणि तोडफोड केल्यानंतर त्या ठिकाणून त्यांनी पळ काढत असताना एक व्यक्ती दुसऱ्याला म्हणते की लवकर चल, 4-5 दिन के बाद में उसको आपण टपका देंगे, अशा पद्धतीचं संभाषण करत असताना एका व्यक्तीने ह्या ठिकाणी शहर प्रमुखाला सांगितलं। शहर प्रमुखांनी मला सांगितलं। लगेच शहर प्रमुखांनी राहुल कराळेंनी जवळपास 9:45 शिवलाईन ठाणेदार यांना फोन केला आणि मला सुद्धा केला। मला फोन केल्यानंतर मी तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षकांची SP साहेबांशी बोललो आणि SP साहेबांनी ठाणेदाराशी चर्चा करून ठाणेदारांना घटनास्थळावर पाहिलं, घटनास्थळावर पाठवलं आणि घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांच्या लक्षात आलं। परंतु 24 तासाच्या आत ज्या लोकांनी शिवसेना शहर प्रमुख यांच्या हत्या रचण्याचा कट केला, त्यांच्या गाडीवर उभ्या गाडीवर जो हल्ला केला, ह्या लोकांना जर 12 घंट्याच्या आत पकडलं नाही तर याचे परिणाम काय होतील हे सांगता येणार नाही। कारण की संयम आमचा बी तुटू शकतो। समोरचे व्यक्ती कोण होते, काय होते याचा संशय आमच्या शहर प्रमुखांना आहे, आम्हाला सुद्धा आहे। परंतु पोलीसवाले काय करतात, ते आरोपी शोधतात का काय हे आम्ही 12 घंट्याची वाट